आज आपण पाहणार आहोत तीळ आणि खोबऱ्याची खमंग अशी कुरकुरीत चटणी। ही चटणी करण्याची पद्धत एकदम साधी आहे, सोपी आहे। यामध्ये आपण तीळ आणि खोबरं या दोन्हीचं पण कॉम्बिनेशन केलेलं आहे। या दोन्हीचं पण कॉम्बिनेशन केल्यामुळे या चटणीची टेस्ट तर एकदम बढ़िया अशी लागते। तिळाची किंवा खोबऱ्याची आपण जर चटणी केली तर त्यावेळेस आपण तीळ किंवा खोबरं मिक्सरने ग्राइंड करून घेतो, पण या चटणीमध्ये आपल्याला तीळ अखंड वापरायचे आहेत। तीळ अखंड वापरल्यामुळे या चटणीची टेस्ट तर एकदम बढ़िया आणि खमंग अशी येते। तर आपण पाहूया कशी बनवायची आहे तीळ आणि खोबऱ्याची खमंग कुरकुरीत चटणी। तीळ आणि खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी इथे 1 कप तीळ घेतलेले आहेत आणि 1.5 कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। हे खोबऱ्याचं खीस सुक्क आहे, जे आपलं सुक्क खोबरं असतात मी त्याचं खीस करून घेतलेलं आहे। खोबऱ्याचं खीस आणि तीळ या दोन्हीचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। जर तुम्हाला खोबरं जास्त आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता, जर तुम्हाला तीळ जास्त आवडत असतील तर तुम्ही तीळचं प्रमाण वाढवू शकता। किंवा इथे मी जसं प्रमाण घेतलेलं आहे 1 कप तीळ आणि 1.5 कप खोबऱ्याचं खीस, तुम्ही हे पण प्रमाण घेऊ शकता। चटणी करताना सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे तीळ आपण ॲड करून घेऊयात। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात। हाय फ्लेम करून आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ ज्यावेळेस आपण भाजतो तर त्यावेळेस आपल्याला हाय फ्लेमच करायचा आहे। लो फ्लेमवर जर आपण तीळ भाजून घेतले तर ते करपण्याची शक्यता असते। तिळाला आपण थोडंसं पाणी लावल्यामुळे ते सॉफ्ट होतात आणि व्यवस्थित असे भाजले जातात। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाते। पाण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्ण कमी झालेलं आहे। तीळ आता भाजत आलेले आहेत, तीळ भाजत आहेत त्याचा आवाज पण येत आहे। या पद्धतीने जर तुम्ही तीळ भाजून घेतले तर करपणार नाहीत आणि व्यवस्थित असे भाजले जातात। हे पहा, आता आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तर गॅसचा फ्लेम बंद करायचा। तीळ मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत। तीळ भाजणं झालं की लगेच एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचे। जर आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तीळ तसेच ठेवले तर ते जास्त भाजले जातात आणि ते करपले जातात। यामध्ये 3 चमचे तेल ॲड करून घेऊयात। इथे आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे, कारण ह्या चटणीला आपल्याला तेल जास्त लागणार नाही। या चटणीमध्ये आपल्याला मोहरीचा वापर करायचा नाही आहे, फक्त जिरेच ॲड करायचं आहे। 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 1 चमचा लसणची पेस्ट, लसण परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण खोबऱ्याचा खीस ॲड करून घेऊयात। यामध्ये कोथिंबीर, आता ह्याला आपल्याला थोडंसं रेडिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ही चटणी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल। त्याचा खीस भाजताना आपल्याला व्यवस्थित असा खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे। काही पार्ट जर न भाजता राहिला असेल तर तो एकतर कच्चा लागतो आणि बाकीचा जो पार्ट आहे तो जास्त भाजला जातो। तर हे खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे। तर यामध्ये आपण तीळ ॲड करून घेऊयात। ह्याला एकदा मिक्स करून घेऊयात। खोबऱ्याचा खीस व्यवस्थित असा भाजून झाला की गॅसचा फ्लेम आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपले मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। तर आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात। यामध्ये 3 टेबलस्पून धना जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मी इथे हळद ॲड करून घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ,
इथे मी मीठ कमी वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ थोडंसं वाढवलं तरी पण चालेल। तर ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिखट मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। ही आपली चटणी रेडी आहे। सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। ही रेडी आहे तीळ आणि खोबऱ्याची खमंग कुरकुरीत चटणी। तर ही चटणी तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।